नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर विजय पांढरी पांडे यांची दुसरी लघु कादंबरी वाचायला सुरुवात करणार आहोत. या लघु कादंबरीचं नाव आहे देवा शपथ खरं सांगेन. पहिला भाग आहे जयंत रघुनाथ आपटे. आता आपण सुरुवात करू. माझं नाव जयंत रघुनाथ आपटे. डोक्याला पडलेलं टक्कल हे माझ्या वयाचं निदर्शक नाही. मी अजून 40शीही ओलांडलेली नाही. सदानंद वैद्यांना त्या भयानक अवस्थेत पहिल्या प्रथम बघणारा मीच होतो. पोलिसात वर्दी मीच दिली. मला कळलं मोलकरणीमुळे. दुपारी 3:30च्या सुमारास त्यांच्याकडे काम करणारी मोलकरीण आली. त्यांचं दार आतून बंद होतं. तिनं 2-3दा मोठमोठ्यानं हाका मारून दार ठोठावूनही जेव्हा ते कुणी उघडलं नाही तेव्हा ती आमच्याकडे आली. तिच्या हाका मारण्यानं मोठमोठ्यानं दार ठोठावण्यामुळे माझी झोपमोड झाली होती. त्या दिवशी जरा तब्येत ठीक नसल्यामुळे मी कॅज्युअल लिव्ह घेतली होती म्हणून घरीच होतो. थोडा दुपारचा डोळा लागला तो या आवाजानं अचानक जाग आली. खूपदा आवाज देऊनही कुणी दार उघडत नाही तेव्हा मी बघावं असं माझ्या बायकोनं सांगितलं. मी तसाच उठून वर गेलो. सदानंद वैद्यांचं बिऱ्हाड आमच्या माडीवर होतं. खालचा भाग आमचा, तेवढाच वरचा त्यांचा. खालचं अंगण कॉमन होतं. त्यांचा वर जाण्याचा जिना स्वतंत्र होता. मी वर गेलो. 2-3दा कडी वाजवली. वैद्यांच्या नावानं हाकाही मारल्या. पण प्रतिसाद शून्य. घरी ते एकटेच असण्याची शक्यता होती. संध्या वहिनी म्हणजे त्यांची पत्नी, त्या दुपारच्या शाळेत जायच्या. त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांची मुलगी संगीताही त्यांच्याच शाळेत होती. दोघीही सकाळी 10ला बरोबरच जायच्या. वैद्यांचं जाणं येणं हे शिफ्ट ड्युटीवर अवलंबून असे आणि त्यांचा व्यवसाय असा होता की जाण्या येण्यावर वेळेचं बंधन नव्हतं. त्यामुळं असलेच तर वैद्य एकटेच घरी असण्याची शक्यता होती. अनेक वेळा हाका मारूनही काहीच आवाज येईना तेव्हा नाईट केल्यामुळे गाढ झोप लागली असेल या समजुतीनं मी समोरच्या खिडकीतून बघायचं ठरवलं. त्या घराची रचना जरा वेगळ्या पद्धतीची होती. जिन्याचं मुख्य दार एका लहानशा खोलीत निघायचं. जिन्याला समांतर असा एक छोटासा पॅसेज होता. त्यानं समोरच्या भागातल्या बाल्कनीत जाता येत असे. बेडरूमच्या आणि ड्रॉइंग रूमच्या खिडक्या त्या बाल्कनीकडच्या भागात होत्या. खास कारण म्हणता येणार नाही. झोपले असतील तर झोपू देत म्हणून पंचायतीत न पडता मी परतणारच होतो. कारण त्यांना अति जागरण वगैरे झालं की ते दिवसा ताणून द्यायचे. तेव्हा कशाला झोप डिस्टर्ब करा असा एक विचार केला. पण खालून माझी बायको म्हणाली की मी त्यांना उठवावंच. मोलकरणीनं काम केलं नाही हे शाळेतून आल्या आल्या संध्याला कळलं तर ती वैतागेल. बायकांचे वैताग बायकाच जाणत. तेव्हा वैद्यांना उठवायचं म्हणून मी समोरच्या बाल्कनीत गेलो तर तिकडच्या खिडक्याही बंद होत्या. मी त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये बेडरूममध्ये खूप आवाज दिले पण आतून हू का चू नाही. मग मात्र माझं मन थोडंसं घाबरलं. खिडक्यांना काचेची तावदानं होती पण आतून पडदे होते आणि ते ओढलेले होते. आत बघायला फटही नव्हती. मला घाबरल्यासारखं झालं तेव्हा मी खूपदा आत बाहेर करून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं म्हणा की आणखीन काही, आतला बोल्ट नीट बसला नसल्यामुळे तो यशस्वी झाला. खिडकी धाडकन उघडली आणि समोर बघतो तो. माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. माझे हातपाय थरथरायला लागले. तोंडातून शब्द फुटेना. मी घाबरून बायकोला काहीतरी हाक मारली. ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून अजूनही हलत नाही. त्यामुळे आठवण्याचा वगैरे प्रश्नच नाही. मी बघितलं ते हे की छतावर असणाऱ्या लोखंडी कड्यांना साडी लटकावलेली. त्या साडीचा फास वैद्यांच्या गळ्याभोवती आवळलेला. बाजूला एक खुर्ची आडवी पडलेली. वैद्यांचा देह झाडावर लटकलेल्या शेवग्याच्या शेंगेसारखा अधांतरी लटकलेला. दृश्य भयानक होतं. कल्पनातीत होतं. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला तो हा की कदाचित ते जिवंतही असू शकतील. प्राण गेलेलाही नसेल. माझी बायको वर येण्या अगोदर मीच धावत खाली आलो. मुलाला जवळच्या डॉक्टरकडे पिटाळलं. अंगात कपडे चढवून स्वतः पोलीस ठाण्याकडे गेलो. बायकोला सगळं सांगितलं पण तिची काही हिंमत झाली नाही वर जायची. कारण जे घडलं ते इतक्या अशक्य कोटीतलं कल्पनातीत होतं की काही काळ सुचेनासं झालं. पोलीस स्टेशन आमच्या घरापासून फरलांगभर अंतरावर असल्यामुळे ताबडतोब पोलीस आले. त्यांनीच दार उघडलं. उघडलं म्हणजे फोडलं. तोपर्यंत डॉक्टरही आले. मग कायद्याच्या नीतिनियमानुसार पुढचे सगळे सोपस्कार झाले.
पोलिसांच्या परवानगीनं डॉक्टरांनी वैद्यांना तपासलं आणि खेळ संपला असं घोषित केलं. कधी कधी डॉक्टरांचा शब्द हा महत्वाच्या परीक्षेच्या निर्णयासारखा असतो. माणूस उत्सुकतेनं आशेनं त्या निर्णयाची वाट पाहतो. फासावर अधांतरी लटकलेला निर्जीव देह डोळ्यापुढे असूनही मनाला वाटत होतं डॉक्टरांनी म्हणावं, थोडी धुगधुगी अजून आहे, रश टू द हॉस्पिटल. पण कसं काय? या घटना एकामागोमाग एक इतक्या वेगानं घडल्या की तोपर्यंत संध्या वहिनी शाळेतून यायची वेळ झालेलीच. तशा त्या वेळेवर आल्या. तोपर्यंत घरासमोर पोलिसांची बघ्यांची गर्दी जमलेली. मला क्षमा करा, पुढच्या घटना पुन्हा पुन्हा उजाळायला लावू नका. एकतर सगळं काही पोलिसांच्या समोर झालं आहे. सगळ्या गोष्टींच्या तपशीलवार नोंदी आहेत. या घटनेनं माझ्या रात्रीच्या झोपा गिळल्या आहेत. आय वॉन्ट टू फॉरगेट एव्हरी बिट ऑफ इट, बट कांट फॉरगेट इट. सगळ्यांना टेलिग्राम मीच केले. वैद्यांच्या वृत्तपत्र कार्यालयात फोन केला. त्यांचे स्नेही सोबती तासाभरातच सगळे लगबगीनं आले. प्रत्येकाला धक्का बसला. कुणालाच हे अपेक्षित नव्हतं. असं काही घडेल हे स्वप्नात देखील खरं वाटलं नसतं. वैद्यांसारखा माणूस एकाएकी आत्महत्या करेल यावर अनेकांचा विश्वास नव्हता, इव्हन त्यांच्या बायकोचा सुद्धा. पण घडलं ते सत्य होतं आणि त्या सत्याला सामोरं जाणं प्रत्येकाचं कठोर कर्तव्य होतं. जो प्रश्न आज प्रत्येकाच्या समोर अनुत्तरित म्हणून उभा आहे, त्या प्रश्नानं मलाही छळलं आहे. दिवस रात्र पछाडलं आहे. सदानंद वैद्यांसारख्या साध्या सरळ मार्गी सच्शील सुस्वभावी गृहस्थानं आत्महत्या का करावी? नाही, केवळ उपचार म्हणून मी ही विशेषणं वापरली नाहीत. माणूस गेल्यावर झालं गेलं विसरून दुर्गुणांकडे वाईटाकडे डोळेझाक करण्याचा केवळ देखावा नाही हा. सदानंद हा लाखात एक माणूस होता. शेजारी म्हणून तो मला आवडायचा. आमच्या कुटुंबाला आवडायचा. मला वाटतं 11-12 वर्ष सहज झाली असतील त्याला आमच्या शेजारी येऊन. खरं म्हणजे ज्या वर्षी त्यांचं लग्न झालं त्याच वर्षी तो वर राहायला आला. नाही, घर माझं नाही, मीही भाडेकरूच. आमचे मालक पुण्याला असतात. सदानंदाला हे घर माझ्या मध्यस्थीमुळेच मिळालं होतं. माझा त्याचा परिचय नव्हता, पण माझे एक जवळचे स्नेही त्याच्याच वृत्तपत्र कार्यालयात होते. त्यांच्या मार्फत तो आला. एकटा होता तेव्हा तेव्हा तो कुठंतरी खोली घेऊन राहायचा. लग्न केल्यावर त्याला स्वतंत्र घर हवं होतं. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाच चांगला शेजार किती महत्वाचा हे कळू शकेल. आमचं नशीब बलवत्तर की आम्हाला छान शेजार मिळाला. त्याच्यासारखाच मनमिळाऊ स्वभाव संध्या वहिनींचाही होता. कधीच आमच्या दोन कुटुंबात बिनसलं नाही, कुठं भांडं वाजलं नाही. दोघांचाही स्वभाव जुळवून घेण्याचा होता. खरं तर काही गोष्टी माझ्या पत्नीला पटत नसत, परंतु काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ सदानंद रात्री कधी कधी उशिरा यायचा. अंगणाचं मुख्य दार रात्री बेरात्री आम्हाला उघडावं लागत असे, तरी त्याची पत्नी जागरूक राहायचीच. पण वर हाका पोहोचेपर्यंत, तिनं वरून खाली येईपर्यंत कधी कधी उशीर लागायचा. तो तरी काय करणार? त्याची नोकरीच तशी होती. वृत्तपत्राचा मुख्य छायाचित्रकार होता तो. साहजिकच त्याच्या येण्या जाण्याला ताळतंत्र नसे. कसल्याही शंका कुशंकांना वाट देण्यासारखं मात्र त्यात काही नव्हतं. तो तसा नव्हता. उशीर व्हायचा तो त्याच्या कामाच्या व्यापामुळेच. त्याला कसलाही नाद सवयी वगैरे असल्याची शक्यता मला तरी हास्यास्पद नव्हे तर अन्यायकारक वाटते. माझ्या माहितीप्रमाणे तरी पती पत्नीत कधी कधी भांडणं बेबनाव झाल्याचं, निदान गवगवा होईल असं काही घडल्याचं मला आठवत नाही. फार सुखी कुटुंब होतं ते. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. छोट्या मोठ्या गोष्टीतून बोलण्या चालण्यातून ते जाणवत होतं. तुलनाच करायची झाली तर त्या मानानं आम्हा नवरा बायकोत बरेचदा बिनसायचं. आणि तेव्हा आम्ही परस्परांना उदाहरण द्यायचो ते संध्या सदानंदांचं. प्रेमविवाहच होता दोघांचा. लग्नापूर्वीचे डिटेल्स मला माहिती नाहीत. त्या बाबतीत दोघांचाही स्वभाव रिझर्व्ड होता. म्हणजे बोलायला दोघांनाही लागायचं, पण अवांतर विषयांवर. खूप बोलका स्वभाव असूनही स्वतःचे व्यक्तिगत डिटेल्स राखून ठेवण्याचं कसब मात्र थोड्या जणांजवळ असतं. तसं ते या नवरा बायकोत होतं. कौटुंबिक परिस्थितीविषयी खोलात आम्हीही शिरलो नाही कधी, पण त्यानं रजिस्टर लग्न केलं होतं. संध्या त्याच्या शाखेची नव्हती, सीकेपी होती एवढं आम्हाला माहिती होतं. घरचे फारसे कुणी येत नसत. त्याचा मुंबईला असणारा मोठा भाऊ आणि वहिनी यायचे अधूनमधून. संध्या वहिनींकडची मंडळी मात्र बरेचदा यायची. एक दोनदा दिवाळीत त्याची बहीण आणि जावईही आले होते. वर्षातून तोही एकदा घरी जायचा आई वडिलांना भेटायला.
मला वाटतं महालक्ष्मीच्या सणाला. लग्नानंतर 2-3 वर्ष एकटाच जायचा. मग मुलगी झाल्यानंतर सगळेच जायचे. म्हणजे हळूहळू वातावरण निवळलं असावं. मी आधीच सांगितलंय की मला डिटेल्स माहीत नाहीत. हा माझा केवळ अंदाज आहे. जे काही वरवर पाहिलं, ऐकलं त्यावरून केलेला अंदाज तो हा की त्यानं केलेलं लग्न, खालच्या शाखेची मुलगी हे त्याच्या आई वडिलांना पसंत नसावं. पण पुढे पुढे त्यांचा कणखरपणा कमी झाला असावा. मी इन्शुरन्स कंपनीत आहे. हो, सदानंदची पॉलिसी होती. 20,000ची. माझ्याच एका मित्रातर्फे मी काढली होती. छे छे, त्या पैशांसाठी? कसं शक्य आहे ते? त्यांच्या मृत्यूला अशी भलती सलती कारणं कृपया चिकटवू नका आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या माणसांना हलकं ठरवू नका. संध्या आणि संगीता शाळेत गेल्यावर तो एकटाच घरी होता. दार आतून बंद होतं. या दरम्यान कुणीही आलं नव्हतं. खिडक्या देखील बंद होत्या. त्या खिडक्यांना लोखंडी गजांच्या फ्रेम्स आहेत. त्यामुळे कुणी आत जाण्या येण्याचा प्रश्नच नाही. शिवाय ही आत्महत्याच आहे हे सिद्ध झालं असताना या शंका कुशंका कशासाठी? इन्शुरन्स कंपनी देखील आपल्या कायद्याप्रमाणे सगळी चौकशी करणारच की. मुख्य म्हणजे ह्या शंकेच्या मुळाशी संध्या वहिनींविषयी असलेला संशय हा त्या निष्पाप स्त्रीवर अन्याय करणारा आहे. मी देवा शपथ खरं सांगतो, ती तशी नाही. गैरसमज नसावा. हा एकट्या संध्याविषयी कळवळा नाही. सदानंद, संध्या, त्यांची 10 वर्षांची गोड छोकरी, एका सुंदर फ्रेममध्ये डोळे खिळवून ठेवणारं रम्य निसर्ग चित्र असावं, तसं हे सुखी कुटुंब. सुखी, समाधानी, आनंदी. 10-15 वर्षांची आमची शेजार सोबत त्या सहवासातून सहजपणे फुललेला जिव्हाळा ह्या आपुलकीपोटी बोलतो आहे मी. बातमी कळल्यावर सर्वप्रथम आले ते संध्याचे नातेवाईक. ते नागपूरलाच असतात. सदानंदच्या आई वडिलांना वृत्तपत्राच्या टॅक्सीतून निरोप पाठवला होता. ते रात्रीपर्यंत आले काटोलहून. सदानंदचा मोठा भाऊ मुंबईला डॉक्टर आहे. त्याला वृत्तपत्राच्या कार्यालयातूनच ट्रंक कॉल केला. पण तो आला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विमानानं. शव पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सगळं क्लिअर कट असूनही शरीराची चिरफाड झालीच. मी, वहिनींनी, त्याच्या वृत्तपत्रातल्या मोठ्या व्यक्तींनी आवर्जून विनंती केली, पण हटवादी पोलीस ऐकेच नात. पंचनामा म्हणजे केवढं मोठं दिव्य असतं ते ह्यावेळी प्रथमच कळलं. इकडे माणसाचं दुःख पराकोटीला पोचलेलं आणि त्यावर पोलिसांचे नको नको ते प्रश्न, नको त्या शंका, तपासणी, हे सगळं त्यावेळी फार उबग आणणारं वाटतं. कायदा म्हणून ठीक आहे, पण कायद्यानं अशा वेळी इतकं कठोर न होता माणसाच्या भावभावनांची कदर केली पाहिजे. वेळ प्रसंग ओळखून नीतिनियम वापरले पाहिजेत. डॉक्टरी चिकित्सेत काहीही निष्पन्न झालं नाही. इट वॉज अ क्लिअर केस ऑफ सुइसाइड. नाही, सदानंदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया वगैरेवर भाष्य करण्याची माझी योग्यता नाही. मी आधीच सांगितलंय, त्याच्या कुटुंबातील परस्पर संबंधांबद्दल मला, माझ्या पत्नीला काहीही माहिती नाही. बहिणींबद्दल पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो. अगदी अनपेक्षितपणे आकाशातील वीज कोसळून चांगला फुललेला बहरलेला वृक्ष भुई सपाट व्हावा, तसं झालं संध्या वहिनीचं. सदानंदला सर्वप्रथम त्यांनी त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी फोडलेला टाहो, त्यांच्या मुलीचा केविलवाणा आक्रोश, मृत्यूचं ते तांडव भयानक होतं. अजूनही माझ्या कानात ते करुण आक्रंदन सजीव झाल्यासारखं वाटतं. वहिनींना त्यांच्या कोवळ्या गोड पोरीला सांभाळणं, त्यांची समजूत घालणं, हे अक्षरशः अग्निदिव्य होतं त्यावेळी. परमेश्वराची लीला अगाध आहे. त्याचा खेळ अगम्य आहे, हे सगळं खरं. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, हेही मला मान्य आहे. परंतु साध्या सरळ मार्गी कुटुंबात जेव्हा अचानक असा वज्राघात होतो, तेव्हा त्याचं समर्थन कोणतंही तत्वज्ञान करू शकत नाही. आपण सर्व मानवजातीनं त्या विश्वनिर्मात्याकडे अपील केलं पाहिजे. त्यानं माणसाच्या भल्याबुऱ्याचे हिशेब, पाप पुण्याचे जमा खर्च त्या त्या जन्मातच पूर्ण करून टाकावेत. एका जन्मातील पूर्वसंचिताची फळं दुसऱ्या जन्मी अशी भोगायला लावणं हे तर्कसंगत नाही, न्यायाला धरून नाही. माझं हे बोलणं हास्यास्पद वाटेल कुणाला, पण सदानंद संध्यासारख्या गुडी नवरा बायकोच्या सुखी कुटुंबावर झालेला हा कुठाराघात मी जवळून पाहिला. एखादा आजार झाला, डॉक्टरी प्रयत्न केले, पण अपयश आलं. अचानक हार्ट अटॅकनं मृत्यू झाला, कुठे अपघात झाला तर काही समजू शकतं. त्याचं तेवढं वाटत नाही मनाला. माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करतो,
त्याचं समाधान असतं. पण अशा केसेसमध्ये मनातल्या मनात हळहळणं तेवढं आपल्या हातात असतं. मला यापेक्षा जास्त काही सांगायचं नाही. सांगण्यासारखं माझ्याजवळ आणखी काहीही नाही. हा भाग इथेच संपला. या लघुकादंबरीचा पहिला भाग जयंत रघुनाथ आपटे हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा. हे एवढंच नाही तर कमेंटमध्ये जाऊन हाईप सुद्धा करा. तर आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.